हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघणार आहोत मीडियम साईज म्हणजे तिथं 6.5 इंचाची बाही कसं कट करायचं ते बघायचं आहे. ते इथं बाही लांबी आहे 6.5 इंच, त्यामध्ये मी अर्धा इंच मार्जिनसाठी ॲड केलं. इथे 7 इंचावर मी मार्किंग करून घेणार आहे बाही लांबीचं. इथे 7 इंचावर मार्किंग करून घेतलं. पुढच्या बाजूनेही अजून एक 7 इंचाचं मी मार्किंग करून घेणार आहे. इथे 2 मार्किंग करून घे. तुम्हाला जरा असं आडवं मार्किंग किती करायचं ते समजत नसेल तर इथं तुम्ही छातीचा चौथा भाग मायनस अर्धा इंच असं करू शकता. इथे 34 इंचाचं छाती आहे, त्यासाठी मी इथं 8 म्हणजे 8.5 इंच येतं चौथीचा चौथा भाग. मी त्याच्यामधून अर्धा इंच मायनस केलं, इथं 8 इंच घेतलेला आहे. तर 8 इंचाचं एक मार्किंग करून घेतलं आणि अशा पद्धतीने हे लाईन ड्रॉ करून घ्यायचं आहे. तुमची जेवढी छाती आहे त्याच्या छातीचा चौथा भाग त्याच्यातून अर्धा इंच मायनस करून इथं बाहीची घडी टाकून घ्यायची आहे. इथं अशा पद्धतीने मी खालच्या साईडनं हे 8 इंचाचं मार्किंग करून घेतलं आणि आता आपल्याला हे लाईन ड्रॉ करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ही लाईन ड्रॉ करून घेतलेलं आहे. आता आपल्याला कॅप हाईटची मार्किंग करून घ्यायचं आहे. इथं 6.5 इंचाचं बाही आहे, त्यासाठी मी इथं 2.25 इंचाचं कॅप हाईट घेतलेलं आहे. आणि आतमध्ये मी इथं 1.5 इंचाचं मार्किंग केलेलं आहे. हे मार्जिनचं 1.5 इंचाचं मार्किंग आहे. ब्लाऊजमध्ये मी 1.5 इंचाचं मार्जिन ठेवलं होतं, त्यासाठी तर मी बाहीमध्येही 1.5 इंचाचं मार्जिन घेतलेलं आहे. आणि इथं दंडघेरचा दुसरा भाग घ्यायचा आहे. इथं दंडघेर 10 इंच आहे, त्याचा दुसरा भाग आहे 5 इंच. 5 इंच प्लस 1.5 इंच असं इथं आपल्याला घ्यायचं आहे. तुम्ही ब्लाऊजमध्ये जितकं मार्जिन ठेवलं असेल तितकं पुढं ठेवायचं आहे, 1.5-2 इंच. इथं मी 1.5 इंच ठेवलं होतं ब्लाऊजमध्ये, म्हणून मी इथं पण 1.5 इंचच घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीने हे क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे जे 1.5 इंचाचं मार्किंग केलं होतं तिथून ते अशा पद्धतीने इथं कोपऱ्यापर्यंत एक लाईन ड्रॉ करायचं आहे. त्याच्या आधी आपल्याला इथं 1 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने 1.5 इंचाचं जे मार्किंग केलं होतं तिथून ते इथं कोपऱ्यापर्यंत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने इथं लाईन ड्रॉ करून घ्यायचं आहे. इथं लाईन ड्रॉ करून झालेलं आहे आणि आता आपल्याला या लाईनचा सेंटर काढून घ्यायचा आहे. इथं मी इझिली टेप फोल्ड करून सेंटर काढून घेणार आहे. इथं अशा प्रकारे सेंटर काढून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला या सेंटरचा परत सेंटर काढून घ्यायचा आहे. इथं बघू शकता व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने आपल्याला एका या लाईनमधून आपल्याला 4 भाग करून घ्यायचा आहे. पुढच्याचं पण अशाच पद्धतीने सेंटर काढून घ्यायचं आहे. इथं सेंटरचं मार्क करून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता एका लाईनच्या आपल्याला 4 भागमध्ये डिवाइड झालेले आहे. तिथं मधल्या सेंटरमधून वरच्या साईडने अर्धा इंच घ्यायचा आहे. आणि इथं सेंटरचा सेंटर जो काढून घेतला होता तिथून वरती मी इथं टेपच्या 3 लाईनला मार्किंग केलेलं आहे. आणि इथं खालच्या बाजूने खालच्या साईडने टेपच्या 3 लाईन इतकं मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे मुंड्याचा. इथं अशा पद्धतीने जे काय अर्धा इंचाचं सेंटरमधून मार्किंग केलं होतं तिथून अशा पद्धतीने पाठीमागच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये लक्षपूर्वक बघा म्हणजे समजेल शेप कसा दिलेला आहे ते. आणि इथं पुढच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी इथं 1 इंचाचं जे मार्किंग केलं होतं तिथून सुरुवात करायचं आहे शेप देण्यासाठी. आणि अशा पद्धतीने सेंटरमधून इथं मार्किंग करून खालच्या साईडने टेपच्या 3 लाईन इतकं मार्किंग केलं होतं तिथून अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे. तुम्ही एकदा लक्षपूर्वक बघितलं तर लवकर लक्षात येईल. अशा पद्धतीने मी पुढच्या आणि पाठीमागच्या मुंड्याचा शेप देऊन घेतलेला आहे. आता आपल्याला ही बाही कट करून घ्यायचं आहे. इथं जे काय मार्जिनचं लाईन ड्रॉ केलेलं होतं ती अशा पद्धतीने इथं क्रॉसमध्ये कट करून घ्यायचं आहे. आणि इथून पहिल्यांदा आपल्याला पाठीमागचा मुंडा कट करून घ्यायचा आहे.
इथे मी पाठीमागचा मुंडा कट करून घेतलेला आहे। आता आपल्याला ही बाही ओपन करायची आहे आणि ओपन करून आपल्याला पुढचा मुंडा कट करून घ्यायचा आहे। याआधी मी 3 इंचाचं बाही कसं कट करायचं याचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे। तुम्ही जर कोणी बघितला नसेल तर ही व्हिडिओ नक्की बघा। त्याच्यामध्ये मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने बाही कटिंग सांगितलेलं आहे आणि ही पद्धत थोडीशी वेगळी आहे। अशा पद्धतीने आपलं बाही कटिंग झालेलं आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे अगदी मनपूर्वक आभार।